लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील. साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर सभांचा धडाका सुरू होईल. यावेळी मात्र या राजकीय सभांना माणसं आणायची कुठून, गर्दी करायची कशी, हा मोठा प्रश्न राजकीय पक्षांपुढे उभा राहिलेला आहे. कारण आता निवडणुकीपूर्वीच राजकीय सभांचा दर हा फुटलाय. आता माणसं हुशार झालीत. म्हणजे सभांना गर्दी करणारा वर्ग हा एक वेगळा असतो. त्यांना राजकारणाशी, राजकीय पक्षांशी काही घेणं देणं नसतं. त्यांना पूर्वी फसवून आणलं जायचं, त्यांना आमिष दाखवली जायची. आपल्या मागण्या मान्य होतील, आपल्याला घरकुल मिळेल, आपल्याला रस्ता मिळेल, आपल्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या आपल्याला मिळतील असं सांगितलं जायचं. आता ही लोक हुशार झालीत. आपले कामधंदे सोडून यांच्या मागे लागायचं, यांच्या सभांना गर्दी करायची आणि हे निवडून गेल्यानंतर 5 वर्ष आपल्याला विचारत नाहीत. आणि म्हणून जे काही मिळेल ते आत्ताच पदरात पाडून घ्या, अशी भूमिका आता प्रत्येकाची झालेली आहे. म्हणजे अगदी कार्यकर्तेही हुशार झालेत. म्हणजे कुणालाच राजकीय पक्षांची काही घेणं देणं राहिलेलं नाहीये. पैसा हाच फॅक्टर महत्वाचा ठरलाय आणि त्यामुळं तुम्ही किती देता हा प्रश्न राजरोसपणे विचारला जातोय. सर्रास हा शब्द आपल्याला ऐकायला येतोय. नेत्यांनीच निष्ठा विकल्यात, मग आम्ही का निष्ठावंत राहायचं? त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हाही व्यवहारी झालाय. यावेळेस राजकीय पक्षांना जी काही गर्दी करायची आहे, जी काही माणसं लागणार आहेत, त्यांचा जो रेट आहे तो पूर्वी 300-400 रुपये होता. 300 रुपयामध्ये माणसं गाडीत बसायची. आता तो रेट चक्क 700 रुपये झालाय. म्हणजे 700 रुपये आधी द्या. कारण जे माणसं घेऊन जाणारे असतात, जे कार्यकर्ते कम दलाल कम माणसं पुरवणारे चिटर, हे जे कोणी होते ते पूर्वी थापा द्यायचे, फसवायचे. त्याच्यामुळे लोक आधी पैसे मागतात. जे गाडीत बसताना पहिल्यांदा गाडी पाहिजेच. पूर्वी टेम्पो, ट्रक वगैरे चालायचे. आत्ता चांगली गाडी पाहिजे. गाडीत बसल्यानंतर नाश्ता आणि पाण्याची बाटली पाहिजे, 700 रुपये रोख पाहिजेत आणि संध्याकाळचं जेवण पाहिजे. आता हे सगळं मागण्या तेच लोक मान्य करू शकतात की ज्यांना निवडणूक जिंकायची आहे किंवा सभांना गर्दी करायची आहे आणि त्यांच्या पुढे पर्याय राहिलेला नाही. कारण निवडणुकीमध्ये अनेक रथी महारथी उतरणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये करो वा मरोची लढाई होणार आहे. जे दोन्ही पक्षांकडे, महाविकास आघाडी आणि महायुती, या दोघांकडेही आता निर्णायक लढाईची सुरुवात त्यांना करायची आहे. एक तर जिंकायचंय, एक तर हारायचंय, पण जिंकण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करणार आहेत आणि पाण्यासारखा पैसा ओतणार आहेत. आणि म्हणूनच माणसं पुरवणारे आणि जाणारे हे दोघेही व्यवहारी झालेत. पैसे घेतल्याशिवाय गाडीत बसत नाहीत. पुन्हा सभांना गेल्यानंतर ही माणसं, सभेला जर उशीर झाला तर नेता कितीही मोठा असो, ती उठून जायला लागतात. ती आपापल्या गाड्यांमध्ये बसतात आणि निघून येतात. त्यामुळे शेवटच्या भाषणाला, म्हणजे नेत्याचं भाषण हे शेवटी असतं, त्या नेत्याच्या भाषणाला लोक सहसा उरत नाही आहेत. एकीकडे भाषण चालू आहे, दुसरीकडे माणसं निघून जात आहेत. अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. ती केवळ या विकाऊ माणसांमुळे. हे माणसं रोजंदारीवर आणलेले आहेत. त्यांचा रोज भरल्यानंतर, त्यांचा वेळ झाल्यानंतर ते तुमचे बांधलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळेत सभा संपवायची आहे. ज्या राजकीय पक्षांची बांधणी आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं नेटवर्क चांगलं आहे. अगदी बूथ प्रमुखापासून तर जिल्हा अध्यक्षांपर्यंत बांधणी आहे. ते हे सगळं मॅनेज करू शकतात. मात्र सभांना माणसं आणायची कुठून, हा मोठा प्रश्न त्यांच्याकडेही आहे. कारण आता निवडणुकीपूर्वीच रेट फुटलेला आहे. म्हणजे तुम्हाला 700 रुपये दिल्याशिवाय कोणीही गाडीत बसणार नाही, कोणीही जायला तयार नाही. पुन्हा हे माणसांचं एक वैशिष्ट्य वेगळं असतं. म्हणजे माणसं पुरवणारा एक वर्ग आहे, तो एक वेगळा आहे. त्यांना दलाल म्हटलं जातं. हे दलाल
म्हणजे प्रत्येक सभेला तीच माणसं घेऊन जातात. म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपाच्या सभेलाही तीच लोक असतात, काँग्रेसच्या सभेलाही तीच असतात, अपक्ष कोणी उभं राहिले तर त्यांच्याही सभा झाल्या तर त्यांच्या सभांनाही तीच असतात. ह्या जमलेल्या गर्दीला तुमच्या राजकीय पक्षांशी, तुमच्या भाषणांशी काहीही घेणं देणं नसतं. तुम्ही कोणताही झेंडा हातात द्या, ती झेंडा घ्यायला तयार असतात. कुठल्याच्या बरोबरही कुठल्याही घोषणा द्यायला ते तयार असतात. म्हणजे आज एका पार्टीची घोषणा, उद्या दुसऱ्या पार्टीची घोषणा. म्हणजे एक तर सभा मी अशी बघितली, ही सभा एक सकाळी होती एक संध्याकाळी होती, आणि या सभेची लोक घाई करत होती की आम्हाला तिकडेही जायचंय, का तिकडेही आम्हाला रोजाने बोललोय, त्यांच्याकडनं आम्ही बयाना घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही सभा लवकर आटपा. ती सभा संपण्याच्या आतमध्ये ही सगळी लोक उठून फक्त झेंडे बदलले आणि त्या सभेला गेली. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुका लढवणं, सभांना गर्दी करणं हे खूप कठीण झालेलं आहे. त्यात काही चिटर कार्यकर्ते तर खूप मोठ्या प्रमाणावर लुटमार करतात. नेत्यांकडनं सांगतात आम्ही 10 गाड्या आणू, 15 गाड्या आणू, 20 गाड्या आणू. हे सांगताना 10 गाड्या सांगतात, नेताना त्याच्या निम्मेच गाड्या नेतात, 5च गाड्या नेतात. म्हणजे 5 गाड्यांचे पैसे वरच्यावर खातात. पुन्हा त्या 5 गाड्यांमध्ये 7 प्रमाणे, म्हणजे आम्ही 7 माणसं आणू अशा प्रमाणे पैसे घेतले जातात. बिर्याणी, पाण्याची बाटली, त्याचा सगळा खर्च घेतला जातो, जेवणाचा खर्च घेतला जातो, आणि प्रत्यक्षात त्या गाडीमध्ये 3 ते 4 लोकच बसून जातात. त्याच्यामुळं ह्या प्रत्येक माणशी तो पैसा या माणसं पुरवणाऱ्या दलालांना भेटतो. कारण तिथे सभेच्या ठिकाणी कोणीही किती गाड्या आल्या, कोणी किती माणसं आली हे मोजत नसतं, कारण ते ग्राउंड भरल्याशी महत्वाचं असतं. म्हणजे मैदानची कॅपॅसिटी जर 5,000 असेल तर 15,000 लोकांचं नियोजन आधीच केलेलं असतं, कारण त्याला माहित असतं की 5,000 नियोजन केलं तर 5,000 लोक येतील याची गॅरंटी नाही. 15,000 लोकांचं जेव्हा नियोजन होतं हे सगळं खाण्यापिण्याचं, पैशांचं, त्यावेळेस ती 5,000 लोक येतात. आणि मग ती 5,000 लोक जमतातच. त्याच्यामुळे ज्यांनी माणसं आणली नाही, की ज्यांच्या गाड्या रिकाम्या आल्या, त्यांच्याकडे कुणीही ढुंकून बघत नाही. सभा संपल्यानंतर आपल्याला कुणीही विचारत नाही, हे ह्या कार्यकर्त्यांना माहित असतं. आणि त्याच्यामुळं ते मालामाल होतात. ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी पर्वणी आहे, सभांना जाणाऱ्यांसाठी पर्वणी आहे, आणि त्याचबरोबर मातब्बर उमेदवार, पैसेवाले उमेदवार या निवडणुकीत उतरणार असल्याने प्रत्येक मतदाराची ही चांदी आहे. अक्षरशः पैशांचा पाऊस पडणार आहे. आणि त्यामध्ये मतदार मात्र एवढा हुशार आहे, म्हणजे कोणाच्या भाषणांना, कोणाच्या सभांना भुलून न जाता त्याला कोणाला मतदान करायचं आहे हे तो ठरवून जाणार आहे. त्यांनी ते आधीच ठरवलेलं आहे की आपल्याला कुणाला मतदान करायचं आहे. आणि त्याच्यामुळं या सभांवरचा खर्च करूनही फार काही फायदा होईल असं वाटत नाही.